शोभतंय आणि त्यावर सुद्धा तारुण्याचं शोभत हे लक्षात ठेवा. आपला तिसरा टप्पा आहे तुमची म्हातारपणाचा. हो का नाही माहित नाही, पण तो टप्पा सांगणं तर गरजेचं आहे. तिसरा टप्पा आहे म्हातारपणाचा. कशाने शोभतंय म्हातारपण असं जर मला विचारलं तर सांगेन मी, म्हातारपण हे कुठंतरी मंदिरात बसून पत्ते खेळणारी शोभून दिसते. विनेकरी नाही बरं चांगलं आहे. कशाने शोभते म्हातारपण, तर म्हातारपण हे पत्ते खेळण्याने शोभत नाही. तर मला असं वाटतं की म्हातारपण हे भजनाने शोभते. भजनाने म्हातारपण हे भजनाने शोभतंय. भजन सुद्धा त्या ठिकाणी म्हातारपणात भरपूर भजन केलं पाहिजे. भरपूर भजन केलं पाहिजे. म्हातारपणामध्ये भरपूर भजन केलं पाहिजे. उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर भजन केलं पाहिजे. एक म्हातारा गंगेच्या किनाऱ्यावर त्या ठिकाणी व्याकरणाचे धातू घोकत होता, व्याकरण शिकत होता, अभंग पाठ करत होता. मी विचारले काय हो बाबा व्याकरण शिकताय? हा व्याकरण कशाचं